लोहशिंगवे परिसरामध्ये गेल्या आठवड्याभरापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर सोमवारी सकाळी सयाजी पाटोळे यांच्या मळ्यामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला आहे। 2 वर्षाची ही मादी बिबट्या असली तरीही दारणाकाठ परिसरामध्ये अजूनही बिबट्याचा मुक्त वावर सुरूच आहे। दरम्यान लोहशिंगवे वंजारवाडी आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक पाळीव प्राण्यांचा बळी घेतल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं 20 पेक्षा अधिक पिंजरे लावले असले तरी नागरिकांचा आग्रह आहे की ड्रोनच्या सहाय्याने उर्वरित बिबटे शोधून तातडीने जेरबंद करावेत। याच दरम्यान नाणेगाव येथे विहिरीत पडलेला आणखी एक बिबट्या वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू करून सुरक्षितरित्या बाहेर काढलाय। गेल्या 8 दिवसांपासून लोहशिंगवे परिसरात धुमाकूळ घालणारा आणि रविवारी श्याम जैन यांच्या गायीवर हल्ला करून तिला ठार करणारा बिबट्या सोमवारी सकाळी 9 वाजता सयाजी पाटोळे यांच्या मळ्यामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय। दारणा नदीकाठी बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। गावावरील संकट अद्यापही कायम असल्याने ड्रोनच्या सहाय्याने मादीलाही जेरबंद करावं अशी मागणी केली जाते। परिसरात 15 दिवसात 3 बिबटे जेरबंद झाले असले तरी लोहशिंगवे वंजारवाडी परिसरात अनेक बिबटे मुक्त संचार करतात। अनेक गाई, वासरू, शेळी, कुत्री यांसारखे पाळीव प्राण्यांचे त्यांनी फडशा पाडलाय। गेल्या आठवड्याभरात लोहशिंगवे येथे 8 ते 10 कुत्री, काही वासरे यांच्यावर हल्ला करून बिबट्याने त्यांना ठार केलंय। रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास श्याम जैन यांच्या गोठ्यातील गायीवर बिबट्याने हल्ला करून तिच्या मानेला जबड्यात पकडून ठेवलं। ग्रामस्थांनी धाव घेतल्यानंतर बिबट्याने पळ काढला। तथापि जखमी गायीचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झालाय। लोहशिंगवे जवळील वडनेर तसेच सिन्नर येथे महिनाभरात 2 मुले बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सायंकाळनंतर रस्त्यावर फिरणं देखील मुश्किल झालेलं आहे। त्याची दखल घेत वन विभागाने सुमारे 20 पिंजरे वडनेर लोहशिंगवे भागात लावलेले आहेत। लोहशिंगवे येथे सोमवारी सकाळी 9च्या सुमारास सयाजी पाटोळे यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झालाय। वनाधिकारी अनिल अहिरराव, कर्मचारी जयनाथ गोंडे, पांडुरंग भांगरे, अशोक खांजोडे उपस्थित झाले। त्यांनी बिबट्यासह पिंजरा नाशिक येथे हलवलेला आहे। यावेळी सयाजी पाटोळे, जगन पाटोळे, सुनीता पाटोळे, अनिता पाटोळे, मीना पाटोळे, लता पाटोळे, शैला पाटोळे, तुकाराम पाटोळे, रतन पाटोळे, श्रावण पाटोळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। अन्य बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज।